तर DHSने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात एक सर्क्युलर काढलेलं आहे. आता हे सर्क्युलर जे काढलं आहे ते पूर्ण सर्व विभागासाठी मिळून सर्क्युलर असेल, कारण याच्यामध्ये बघा महाराष्ट्र शासन आरोग्य संचालय पुणे कार्यालय, तर पुण्यावरून हे सर्क्युलर काढलेलं आहे. प्रति सहसंचालक, उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळे, सहसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक अधीक्षक, जिल्हा हिताप आणि बघा पुढे सर्व 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 ठीक आहे. म्हणजे हे पूर्ण महाराष्ट्रासाठीचं सर्क्युलर आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता सेम हेच प्रोटोकॉल किंवा हीच प्रोसिजर फॉलो केली जाणार. कशा संदर्भात विषय बघा, गट क व ड पदभरती कागदपत्र पडताळणी. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन DVसाठी जे DHSचं आहे त्याच्या रिलेटेड काय सर्क्युलर आहे, ती प्रोसिजर कशी पार पाडायची त्याच्या संदर्भात डिटेलमध्ये ह्यांनी एक जवळपास 20 पेजचं हे सर्क्युलर टाकलेलं आहे. आता हे डिटेलमध्ये ह्याच्यात आलं. आता ज्या त्या डिव्हिजनचं प्रत्येक डिव्हिजनचं वेगवेगळं पडेल, डेट वेगळी पडेल, सर्वांचं डिव्हिजन वाईज डेट पडतील, पण रूल्स अँड रेग्युलेशन आणि प्रोसिजर सेम हीच राहणार आणि सर्व पदासाठी. ठीक आहे, गट क आणि ड म्हणजे सर्व आले. आता सध्या 10 पदांची जी यादी लागली होती, ठीक आहे, त्या 10 पदांसाठी ह्याच्यामध्ये ह्याच पद्धतीने होईल या सर्क्युलरप्रमाणे. आणि उर्वरित सर्व पदांची, मग ते स्टाफ नर्स असेल किंवा अन्य कुठलीही कॅडर असेल, तर त्यांची पण सेम ह्याच सर्क्युलरप्रमाणे अशीच प्रोसिजर होईल पुढली. त्याच्या डिटेलमध्ये सर्व एक ना एक स्टेप दिलेले आहेत, तर आपण मग हे संदर्भ दिले आहेत शासनपत्र वगैरे, तर ठीक आहे, त्याचं काय एवढं काम नाही आपलं. आपण मेन इम्पॉर्टंट बघू काय काय याच्यामध्ये. आरोग्यसेवा गट क संवर्गातील पदरिक्त भरण्याकरिता पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा, हे कॉमन आहे प्रत्येक लेटरमध्ये. ठीक आहे, ह्या तारखेला परीक्षा झाली, TCSनं घेतली, ठीक आहे, निवड यादी उपलब्ध केली, 2 तारखेला ती प्रसिद्ध झाली. ठीक आहे, आता 2 तारखेला कोणाची झाली, हे खाली 10 पदं जी दिले ह्या 10 पदांची. ठीक आहे, आता हे सेम सर्क्युलर सर्वांसाठी राहील. 1 2 3 हे बघा, हे 10 पदाची यादी आहे ग्रंथपालपर्यंत. तर हे 10 पदांसाठी झाले, पण हे सेम रूल सर्व कॅडरसाठी राहतील आणि सर्व याच्यासाठी राहतील, सर्व पोस्टसाठी राहतील. तर प्रोसिजर बघा, गुणवत्ता यादी यांची आता हे प्रत्येकाचं डेट फक्त चेंज होतील. समजा स्टाफ नर्सची आली तर त्यांची ज्या दिवशी येईल आपली लिस्ट, त्याची त्या डेट येईल फक्त, तर त्याच्यामध्ये पण बाकी प्रोसिजर सेम, फक्त डेट चेंज होतील, प्रोसिजर सेम राहील. ठीक आहे, आता हे सेम सर्व कॅडरसाठी, फक्त स्टाफ नर्ससाठी म्हणजे सर्वांसाठी. ठीक आहे, एकतर हे दिनांक देतील, गुणवत्ता निवड यादी ज्या दिवशी लागली त्याच्या तो देतील. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे गुणवत्ता निवड यादीनुसार उपसंचालक स्तरावर उमेदवारांना कागदपत्र पडताळणी, पत्र तसेच ईमेल किंवा फोन करणे. ठीक आहे, 1-2 दिवस तुम्हाला फोन वगैरे ज्यांचं झालं DVसाठी त्यांना एकतर फोन येतील किंवा मेल येतील किंवा लेटर पाठवतील. ठीक आहे, ते लेटर तर कधी टाईमवर वेळेवर कधीच पोहोचत नाही, गव्हर्नमेंटचे लेटर कुठलंच. ठीक आहे, कॉल येतील, तसं तर आपल्याला यादीमध्येच कळतं. लिस्ट ज्याचं नाव असेल लिस्टमध्ये त्यांनी जायचं. मी त्यावेळेस लिस्ट आल्यास सांगेन पण परत, किंवा काही जणांना ते कॉल पण करतात. ठीक आहे, लास्ट टाईम आम्हाला पण कॉल आलेले होते. ठीक आहे, तर कॉल पण करतात ते. ठीक आहे, मला पण आलेलं लास्ट टाईम. तर जे काय असेल, पण सर्वांना येतीलच कॉल असं नाही, लेटर पण सर्वांना पोहोचतीलच असं नाही. त्याच्यामुळं एकदा यादी आली ना आपण त्यावेळेस मी सांगेन परत की जेवढ्यांचं नाव आहे तेवढ्यांनी, म्हणजे सर्वांनी नाही जायचं, ज्यांना DVला बोललं तेवढ्यांनीच. त्याच्यानंतर नेक्स्ट समुपदेशन कागदपत्र पडताळणी फेरीचे आयोजन संवर्गणी आहे. आता ह्यांचं 8 तारखेला ठेवलेलं आहे, तर आता आधार कार्डची जी डेट ठरेल त्यानुसार येईल. त्याच्यानंतर पूर्त झाल्यानंतर नियुक्ती आदेश त्याच दिवशी. ठीक आहे, DHSचं मी आधीच सांगितलेलं आहे तुम्हाला, त्याच दिवशी ऑर्डर देते ऑन द स्पॉट. नेक्स्ट जाहिरातीत प्रसिद्ध केलेली 100%, आता हा पॉईंट बघा, जाहिरातीत प्रसिद्ध केलेली 100% रिक्त पदे भरली जाईपर्यंत पात्र उमेदवारांना समुपदेशन फेऱ्याचे उपसंचालक यांनी नियोजन करायचं. तर ह्याचं जे DHSचं कसं असतं, DDच हे सर्व बघतं. आता इथून पुढे डेप्युटी डायरेक्टर्स बघतो. 100% बघा, 100% पदं भरेपर्यंत, 100% पदं भरेपर्यंत त्याचं काय करणार, फेरीचं आयोजन करणार. म्हणजे एक एक्झाम्पल सांगतो, समजा 100 जागा आहेत, एक स्टाफ नर्स 100 जागा आहेत. ठीक आहे, आता हे फर्स्ट राऊंड बोलवलं आहे, DVला बोलवलं, 100 कॅन्डिडेटचं सिलेक्शनसाठी बोलवलं, पण काही कारणास्तव ह्याच्यातले 20 रिजेक्ट झाले. ठीक आहे, आता 20 जागा शिल्लक राहिल्या, तर सेकंड लिस्ट लागेल ह्या 20 जागांसाठी. सेकंड हे होईल 20 जागांसाठी. त्याच्यानंतर समजा ह्या 20 पैकी पण 10 रिजेक्ट झाले, 10 सिलेक्ट झाले, 10 रिजेक्ट झाले, तर थर्ड राहील ह्या 10साठी. म्हणजे जोपर्यंत ह्या 100 जागा भरल्या जात नाहीत तोपर्यंत हे समुपदेशन फेरीचं नियोजन करण्याचं हे सर्व. आता इथून पुढे मी तुम्हाला सांगितलं, इथून पुढे सर्व आता डेप्युटी डायरेक्टर्स बघतात. ठीक आहे, आता इथून पुढला रोल राहील तुमचा ज्या त्या डिव्हिजन वाईज. त्याच्यानंतर नेक्स्ट हे बघा, कार्यक्रम
प्रमुख यांनी आयोजन करावा व दिनांक 15/2/24 प्रक्रिया पूर्ण करावी. आता हे 15 फेब्रुवारीपर्यंत कुणाची करायची आहे, हे ज्या 10 कॅडरचे लागले ते. ठीक आहे, आता ज्यावेळेस नवीन बाकीच्या राहिलेल्या कॅडर्स येईल त्यांची पण डेट तशी वेगळी डेट. ठीक आहे, आता सगळ्यांचं काही 15 तारखेपर्यंत होणार नाही. तर ज्यावेळेस ऑदर कॅडरचं पण पडेल किंवा स्टाफ नर्सचं पण पडेल तर त्यांची डेट येईल तशी. ठीक आहे, आता मेन आपण पॉईंट बघू की काय काय प्रोसिजर कशी होईल आणि हे काय राहील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काय काय रूल्स काय आहेत ते बघू. कागदपत्र पडताळणीसाठी खालील बाबीचा विचार करण्यात यावा. आता कशा कशाचा विचार करणार, एकतर सगळ्यात पहिलं रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करणे. ठीक आहे, हे आपल्यासाठी नाही, आता हे TDने आता हे ज्या त्या ह्यांच्यासाठी दिलेलं आहे, हे आपला रोल नाही ह्याच्यामध्ये. ठीक आहे, हे DDसाठी आहे, हे सर्क्युलेट DDसाठी वगैरे त्यांच्यासाठी काढलेलं आहे. ठीक आहे, त्यांनी कशी कशी प्रोसिजर करायची त्याच्यामुळे ह्या सूचना त्यांच्यासाठी आहे. रिक्त पदाची जाहिरात प्रसिद्ध करणे, 1 दिवस समुपदेशनाच्या किमान 1 दिवस आधी. समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग, जे तुमचं DVच्या दिवशी जे काउन्सिलिंग होणार आहे की तुम्हाला कुठं पोस्टिंग पाहिजे काय ते. ठीक आहे, त्याच्या संदर्भात. तर पदे निश्चित करावी व समुपदेशनाच्या 1 दिवस आधी प्रसिद्ध करावी. म्हणजे कुठं कुठं किती जागा व्हॅकंट आहेत ते त्यांनी सांगावं. ठीक आहे, आता हे असा त्यांनी रूल तर तसाच असतो की सांगितलं पाहिजे. ठीक आहे, आधी ज्या जागा दाखवतात प्रसिद्ध करतात. ठीक आहे, ते दाखवतात पण सेकंड थर्ड राऊंडपासून ते काय DHSचं आहे तसं ते दाखवत पण नाही डायरेक्ट. ठीक आहे, ते जाऊ द्या, त्या त्या लेवलवर बघता येईल आपल्याला. पण ते काय करतात, 1 दिवस आधी जागा डिस्प्ले करतात की कुठं किंवा त्या दिवशी तुम्हाला गेले असते ते दिसेल, सांगतील की कुठं कुठं किती जागा व्हॅकंट आहे, तुम्ही त्याप्रमाणे चॉईस करू शकता. ठीक आहे, या सूचना आपल्यासाठी नाही आहेत, हे सूचना त्यांच्यासाठी आहेत. माहिती अचूक असावी, निवड झाल्यामध्ये लक्ष घेऊन रिक्त पदे यादी तयार करावी, ते लक्षात घेऊन. ठीक आहे, समुपदेशन फेरीचे आयोजन. आता ह्याच्यामध्ये काय आयोजनावर समुपदेशन काउन्सिलिंगसाठी जे आयोजन करायचे त्याच्या संदर्भात. परीक्षेकरता बसलेल्या प्राप्त उमेदवारांची गुणानुसार तपशील TCS कंपनीमार्फत संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात येत आहे. म्हणजे आपली सिलेक्शन लिस्ट ते TCS कोण आली. त्याच्यानंतर नेक्स्ट उमेदवाराचे नाव, उमेदवाराचे पत्ते, ईमेल ID व भ्रमणध्वनी क्रमांक, मोबाईल नंबर. ठीक आहे, आपणास उपलब्ध करून देण्यात येईल. हे सर्व डाटा DDला कुणाकडून भेटेल, TCS कडून. ठीक आहे, कंपनीकडून हा भेटणार ह्यांना डेप्युटी डायरेक्टरला, त्यांना हा सर्व डाटा भेटेल TCS कंपनीकडून. त्याच्यानंतर पुढे सर्व नियुक्त प्राधिकाऱ्यांनी त्या संस्थेच्या आस्थापनेतील पदाचे भरतीसाठी कोणत्या ठिकाणी कागदपत्र पडताळणी प्रक्रिया राबवायची आहे याची माहिती कार्यालयात सादर करावी. म्हणजे त्याच्यानुसार नियोजन करावं की नेमकं DV कुठं करायचं. ठीक आहे, मोस्टली तर जे डेप्युटी डायरेक्टर ऑफिस असतं तिथंच होतं. ठीक आहे, आता तिथं जो काही ॲड्रेस असेल ते ॲड्रेस देतील तुमचं प्रत्येक डिव्हिजनचा वेगळा, तर तिथे DV होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट निवड झालेल्या उमेदवाराच्या समुपदेशनाद्वारे कागदपत्र पडताळणी तारीख ठिकाण कळवावे व सर्व प्रमाणपत्राच्या मूळ प्रती व स्वाक्षरी प्रत एक संच सोबत आणण्यास कळविण्यात यावे. म्हणजे एक ओरिजिनलचा सेट लागेल, त्याच्यानंतर एक लागेल झेरॉक्सचा सेट. ठीक आहे, हे आता प्रत्येक डिव्हिजनचं पडेल सेपरेट, त्याच्यामध्ये पण तेच तुम्हाला सांगण्यात येईल. एक ओरिजिनलचा आणि एक TVचा झेरॉक्सचा सेट लागेल DVसाठी. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट निवड झालेला खुला व मागास अशा सर्व उमेदवारांना त्यांना मिळालेल्या गुणानुसार निवड सूची उपलब्ध करून देण्यात येईल. समुपदेशन प्रमाणपत्र वेळी याच यादीतील क्रमांकानुसार कारवाई करावी. म्हणजे जसं आपण DMRला SML म्हणत होतो. ठीक आहे, स्टेट मेरिट आहे, इथे स्टेट मेरिट नाही तुमच्या डिव्हिजनचा. ठीक आहे, जो आता सिरियल नंबर असेल 1 2 3 4 5 म्हणजे मार्कानुसार जो तुमचा नंबर असेल. ठीक आहे, त्याच सिक्वेन्सने तुम्हाला समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग वगैरे करण्यात येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट सर्व उमेदवारांना त्यांच्या समुपदेशनाद्वारे कागदपत्र पडताळण्याच्या दिवशी सकाळी 9:30 पूर्वी. ठीक आहे, आता हे कॉमन राहील, सर्वांना 9:30च्या आधी बोलवायचं DVसाठी. जे उमेदवार नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हजर राहतील, म्हणजे समजा त्यांना लेट झालं, काही कारणास्तव कोणाला लेट झालं तर त्यांची नोंदणी सर्वात शेवटी करण्यात यावी. व शेवटी म्हणजे सर्वांचं झाल्यास. ठीक आहे, त्यांची लास्टला इंटरव्ह्यूला आणि सर्वांचं DV झाल्यानंतर मग शेवटी लेट आलेल्यांची एंट्री त्यांचं DV होईल, असा रूल. त्याच्यानंतर नेक्स्ट समुपदेशनाद्वारे तसं असा काही रूल नसतं, तिथं कोणी बघायला नसतं, पण ठीक आहे चला त्यांनी सांगितले की जर कोणाला लेट झालं तर त्यांची शेवटी एंट्री काय शेवटी करा. चला नेक्स्ट समुपदेशनाद्वारे कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवार हजर राहणे आवश्यक आहे, अन्यथा पुढील उमेदवाराचा विचार करण्यात येईल. जर म्हणजे DVला उपस्थित राहणं हे कंपल्सरी आहे. जर नाही राहिले तर पुढल्या उमेदवाराचा विचार करण्यात यावा. नेक्स्ट मंडळातील संबंधित जिल्हा शल्य चिकित्सक सहाय्य होता कागद पडताळणी फेरीगत आवश्यकतेनुसार उपलब्ध करून म्हणजे मॅनपॉवर. ठीक आहे, ते कोणाकोणाला घ्यायचं DVसाठी ते त्यांच्या संदर्भात सूचना आहे, याचा काही आपला रोल नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, चला
नेक्स्ट आता समुपदेशनाची पद्धत, आता काउन्सिलिंग कशी केली जाईल, ठीक आहे, त्याच्या रिलेटेड समुपदेशनाची पद्धती. आता त्याच्यामध्ये बघू. फर्स्ट आहे त्याच्यामध्ये नोंदणी व मूळ प्रमाणपत्र तपासणी, ठीक आहे, रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिलेटेड. समुपदेशनाद्वारे प्रत्यक्ष कागदपत्र पडताळणी फेरीच्या दिवशी निवड झालेल्या उमेदवारापैकी जे उमेदवार उपस्थित राहतील त्यांची नोंदणी, पहिला आल्यास सुरुवातीला इंटरव्ह्यू नोंदणी करून त्याचं नाव, परीक्षा क्रमांक, बैठक क्रमांक, सही, ठीक आहे, हे सर्व ते एंट्री करून घेतील. त्याच्यानंतर जबाबदार तज्ज्ञ कर्मचारी, एक तांत्रिक मूळ कागदपत्राची, ठीक आहे, एक जण काय करेल तुमची, त्याच्यानंतर DVच्या वेळेस मूळ कागदपत्रांची तपासणी करून त्याच्यावर स्वाक्षरी करेल. त्याच्यानंतर बघा निवड झालेल्या उमेदवार प्रमाणपत्राची तपासणी करून आता ते पुढे पाठवणार. त्याच्यानंतर स्वाक्षरी करेल. निवड झालेल्या उमेदवाराची प्रमाणपत्राची तपासणी करून परिशिष्ट ब मध्ये जोडलेल्या नमुन्यात माहिती भरून त्याच्यावर ते अधिकारी स्वाक्षरी करतील. आता सेम तेच आहे, जसं आपण DMRला वगैरे झालं होतं ते चेक करणार, त्याच्यानंतर ते साईन करणार, त्याच्यानंतर तुमची साईन घेणार त्याच्यावर फॉर्मवर त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेल्या. त्याच्यानंतर नेक्स्ट अर्जामध्ये नमूद ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, पत्त्यावर राहत असलेला पुरावा जे काय असेल, ठीक आहे, तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड जे असेल ते, त्याची एक प्रत घेणे, 2 पासपोर्ट साईज फोटो, नियमित क्षेत्र कर्मचारी, वाहन चालक, ठीक आहे, हे सर्व DV होणार. आता त्याच्यानंतर जर कुठलं स्पेसिफिक असं टेक्निकल पार्ट असेल ज्याच्यामध्ये एक्सपिरियन्सची गरज आहे, आता हे त्यांच्यासाठी आहे ज्यांना हा पुढला पॉईंट काय, अनुभवाची आवश्यकता असते, अशा प्रसंगी अनुभव प्रमाणपत्राची तपासणी झाल्याशिवाय नियुक्तीसाठी पात्र ठरवण्यात येऊ नये. म्हणजे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले की लगेच आपण काय म्हणलं, आता तुम्हाला मी सांगितलं होतं DV झालं की लगेच काय करतं, ऑर्डर देतं DHS, ठीक आहे, लगेच ऑर्डर देतं. पण समजा असे काही कॅडर आहेत, काही पोस्ट आहेत की ज्यांना अनुभव प्रमाणपत्राची किंवा कशाची गरज आहे, तर त्यांचं काय करायचं, आधी पहिलं त्याचं व्हेरीफाय करायचं, त्याचं अनुभव, ठीक आहे, एक्सपिरियन्स सर्टिफिकेटवर जे काय असेल ते व्हेरीफाय करायचं आणि त्याच्यानंतर त्याची ऑर्डर द्यायची, ठीक आहे, तो पॉईंट आहे, तो स्टाफ नर्ससाठी लागू नाही आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कोणत्याही शैक्षणिक जात किंवा अनुभव प्रमाणपत्र कोणत्याही सर्व हे काय हे सांगितलं होतं, खोटं जर तुम्ही जर कुठलं डॉक्युमेंट दिलं तर त्याची तात्काळ सेवा समाप्त करण्यात येईल आणि त्याच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवण्यात येईल, अशी स्पष्ट सूचना देण्यात यावी. याच्या आधीही सांगितलं होतं, त्यांनी लेटर दिलं होतं की तुम्ही जर काही फेक डॉक्युमेंट वगैरे सबमिट करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यावर तशी कारवाई होईल. त्याच्यामुळं तसं काही प्रयत्न करू नका काही फेक डॉक्युमेंट वगैरे सबमिट करण्याचा. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढलं हमीपत्र घेण्यात यावे, ठीक आहे, इतकंच आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट TCS यांच्याकडून निवड यादीत उमेदवारांचे बायोमेट्रिक, ठीक आहे, त्याचं इन शॉर्ट डायरेक्ट तेवढाच मिनिंग आहे की बायोमेट्रिक होईल तुमचं तिथं, ठीक आहे, जसं आपल्या DMRच्या DVच्या वेळेस झालं होतं, तुमचं बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन होईल तिथं, तुमचे थंब वगैरे स्कॅन करून घेतलं जाईल की म्हणजे तोच कॅन्डिडेट आहे का ज्याने एक्झाम दिली होती ते क्रॉस चेक केलं जाईल, ठीक आहे, बायोमेट्रिक होणार, ठीक आहे, एवढ्याचा मिनिंग तोच आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॅरामेडिकल पदासाठी, हा इम्पॉर्टंट पॉईंट बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, याच्या रिलेटेड खूप जणांचे क्वेश्चन येत आहेत. पॅरामेडिकल पदासाठी आवश्यकतेनुसार नर्सिंग काउन्सिल, ठीक आहे, नर्सिंग असेल तर नर्सिंगचं असेल तर नर्सिंग काउन्सिल, फार्मसी काउन्सिल, डेंटल काउन्सिल, ठीक आहे, प्रत्येकाने आपापल्या काउन्सिलकडे नोंदणी करणे आवश्यक राहील. जर उमेदवाराचे पॅरामेडिकल काउन्सिल किंवा नर्सिंग, ठीक आहे, यांचं नोंदणी प्रमाणपत्र नसल्यास नियुक्तीपासून 6 महिन्यात, ठीक आहे, 6 महिन्यात सदर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. तसे हमीपत्र समुपदेशनाच्या वेळी प्राप्त करून घ्यावे. त्याचप्रमाणे संबंधित काउन्सिलकडे नोंदणी अर्ज केल्याचा पुरावा म्हणजे ॲक्नॉलेजमेंट, तुम्ही ॲटलिस्ट अप्लाय केलेली रिसिप्ट तरी त्यावेळेस तुमच्याकडं उपलब्ध असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन नसेल तर ॲटलिस्ट तुमच्याकडे त्याची रिसिप्ट तरी पाहिजे तुम्ही अप्लाय केलेली. आणि नाही तर तुम्ही त्याला काय करायचं, 6 महिन्याचं हे तर द्यायचंच आहे तुम्हाला, 6 महिन्यामध्ये तुम्ही ते सबमिट कराल म्हणून तुम्हाला एक हमीपत्र द्यायचं आहे आणि त्यावेळेस तुमच्याकडे काय पाहिजे, अप्लाय केले एक तर रिसिप्ट तरी पाहिजे. तर हे 2 गोष्टी तुम्हाला तिथं करावं लागतील जर तुमचं हे नसेल, रजिस्ट्रेशन नसेल तर. हा सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात म्हणजे खूप कॅन्डिडेटला याचा फायदा होणार, ठीक आहे. आत्तापर्यंत जे मागे एक्झाम झाल्या तर त्याच्यामध्ये क्लिअरली मी एक्सपिरियन्सहून सांगतो आहे तुम्हाला की क्लिअरली रिजेक्ट केलं होतं, ठीक आहे, क्लिअरली रिजेक्ट करतात, रजिस्ट्रेशन नाही, रिजेक्ट, ठीक आहे, ऑन द स्पॉट सर्व कॅन्डिडेट रिजेक्ट केले होते सगळ्या पदाचे जर रजिस्ट्रेशन नसेल तर. पण हे खूप चांगलं आता यावेळेस तुम्हाला चान्स भेटला कॅन्डिडेट्सला की 6 महिन्याची वेळ तुम्हाला देता येते, ठीक आहे. तर त्याच्यामुळं आता रिजेक्टचे चान्सेस मोस्टली तर आता कोणी वेटिंगमध्ये वगैरे असतील, समजा त्यांच्यासाठी थोडी बॅड न्यूज ही आहे की मोस्टली कॅन्डिडेट आता रिजेक्ट नाही होणार, कारण ज्या गोष्टीसाठी रिजेक्ट होत होते त्याच गोष्टीसाठी आता ह्यांनी 6 मंथचा वेळ देत आहेत. त्याच्यामुळं मोस्टली आता रिजेक्ट खूप कमी कॅन्डिडेट होतील, ठीक आहे, जर काही मेजर इश्यू असेल तर.
तर हे झालं रजिस्ट्रेशन रिलेटेड. ठीक आहे, हा पॉईंट तर क्लिअर झाला. हे खूप जण विचारतो रजिस्ट्रेशनचे, हा बघा क्लिअरली पॉईंट आहे इथं. आणि हां, कोणी तर हे पण सांगत तुम्हाला की 1 महिन्याचं काहीतरी 1 मंथचं कोणीतरी सांगितलं. ती कोणतरी मला एक व्हिडिओची क्लिप पाठवली ती कट करून कशाची तर. ठीक आहे की 1 मंथच टाईम मिळाले. ठीक आहे, जर तसं कोणी तुम्हाला सांगत असेल किंवा व्हिडिओची क्लिप होती कोणतं, ठीक आहे, थिंक यूट्यूबला असेल कुठेही असेल, तर तसं काही असेल तर ते क्लिअरली फेक आहे. ठीक आहे, मी क्लिअर सांगतो तसं फेक आहे, तसं काही नसतं. 1 महिन्याचा कुठंच असा रूल नाही की तुम्हाला 1 महिन्यातच द्यायचं, नाही तर तुम्हाला रिजेक्ट करले, असं काही नाही. क्लिअरली बघा 6 महिन्याचं तुम्हाला दिलेलं आहे. तर 1 मंथचं वगैरे कोणीतरी यूट्यूबला सांगत होतं असं मला काही कॅन्डिडेट्सचा फोन पण आलेला नाही. कोणी तर मला एक कट करून क्लिप काहीतरी पाठवलेली होती. 1 मंथ्समध्येच तुम्हाला सबमिट करावं लागेल, तर तसं काही नाही, ते कंप्लीट फेक आहे. ठीक आहे, तर तसं काही असेल तर त्या गोष्टीवर काही विश्वास नका ठेवू. क्लिअरली इथं त्यांनी तसं मेन्शन करून दिले की तुम्हाला 6 महिन्याचा वेळ दिला जाईल. तर तसं कोणी काही फेक इन्फॉर्मेशन देत असेल तर ठीक आहे, आता ते जे त्याचं हे आहे, पण ते फेक आहे. ठीक आहे, इन शॉर्ट तेवढं सांगायचं मला. बाकी आणखीन खूप मोठं PDF आहे, तर व्हिडिओ खूप लाँग होईल. तर आपण सेकंड पार्टमध्ये मी टाकेन आता पुढला व्हिडिओ. तर फर्स्ट पार्टमध्ये इतकं देऊ, कारण खूप कंटिन्यू होईल. त्याच्यानंतर मी पुढे सेकंड पार्ट टाकतो याचा. तुमचे काही डाऊट्स असतील DV रिलेटेड तर याच्यामध्ये हे टाका, तुमचे डाऊट्स टाका. आणि वाटलं तर आपण उद्या हे घेऊ, एखादा लाईव्ह सेशन घेऊ. तुमचे काही डाऊट्स असतील तर त्यावेळेस मी क्लिअर करेल. आता हे जस्ट एक्सप्लेन करून सांगतो मी डिटेलमध्ये, आणि उद्या लाईव्ह सेशन पण घेऊ आपण, त्याच्यामध्ये तुम्ही डाऊट्स तुमचे विचारू शकता. तोपर्यंत तुमचे काही डाऊट्स असतील कमेंट सेक्शनमध्ये टाका. मी याचा सेकंड पार्ट टाकेन लवकरच.